नमस्कार मित्रांनो, द जी.के. झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त व महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. इंदिरा गांधीजींनी 1930 मध्ये काँग्रेस स्वयंसेवकांची टिंबटिंब सेना स्थापली. इंदिरा गांधीजींनी 1930 मध्ये काँग्रेस स्वयंसेवकांची वानर सेना स्थापली. पॉलिग्राफ हे तंत्र खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पॉलिग्राफ हे तंत्र खोटे बोललेले ओळखणे याच्याशी संबंधित आहे. टाकसाळ म्हणजे काय? टाकसाळ म्हणजेच नाणी बनवण्याचा कारखाना. खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा करण्यात येतो? 30 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा करण्यात येतो. आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे प्रमुख संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे प्रमुख संस्थापक श्री रविशंकर हे आहेत. 1 जुलै 1909 रोजी मदनलाल धिंगराने करझन वायलीचा गोळ्या घालून खून कोणत्या शहरात केला? लंडन या शहरात केला. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते? दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांना पिवळ्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते. चितगाव गटाचे नेतृत्व कोणी केले? चितगाव गटाचे नेतृत्व सूर्यसेन यांनी केले. पोलीस पाटलाची नियुक्ती कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते? पोलीस पाटलाची नियुक्ती महाराष्ट्र ग्राम विकास अधिनियमन 1967 या अधिनियमाद्वारे केले जाते. ब्रिटिश पार्लमेंटवर निवडून येणारे पहिले हिंदी सभासद कोण? ब्रिटिश पार्लमेंटवर निवडून येणारे पहिले हिंदी सभासद दादाभाई नौरोजी हे आहेत. महाराष्ट्र स्ट्रॉबेरी लागवडीसाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रात स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वर हे ठिकाण प्रसिद्ध आहे. सविनय कायदेभंग चळवळीतील दांडी हे ठिकाण साबरमती आश्रमापासून किती अंतरावर आहे? 385 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. महापौर हे आपला राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर करतात? महापौर हे आपला राजीनामा विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करतात. संतोष करंडक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? संतोष करंडक हे फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. कोणत्या कायद्याने केंद्रामध्ये द्विदल राज्य व्यवस्था अस्तित्वात आली? 1919 या कायद्याने केंद्रामध्ये द्विदल राज्य व्यवस्था अस्तित्वात आली. कार्बन कर लागू करणारा पहिला देश खालीलपैकी कोणता आहे? कार्बन कर लागू करणारा पहिला देश न्यूझीलंड आहे. अ नेशन इन द मेकिंग या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? अ नेशन इन द मेकिंग या ग्रंथाचे लेखक सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे आहेत. खालीलपैकी कोणत्या गायकाला भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे? पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. लुटीचा सिद्धांत ट्रेन थेरी कोणी मांडला? दादाभाई नौरोजी यांनी मांडला. ग्रॅमी अवॉर्ड हा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ग्रॅमी अवॉर्ड हा संगीत या क्षेत्राशी संबंधित आहे. अल्प्स पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? अल्प्स पर्वतरांगा युरोप या खंडामध्ये आहे. भारतीयांची मने जिंकून घेणारा व्हाईसरॉय असे कोणाचे वर्णन केले जाते? भारतीयांचे मने जिंकून घेणारा व्हाईसरॉय असे लॉर्ड रिपन यांचे वर्णन केले जाते. महाराष्ट्राच्या अतिपश्चिमेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्राच्या अतिपश्चिमेकडील जिल्हा पालघर आहे. महाराष्ट्रामधील अस्तंभा हे महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
महाराष्ट्रामधील अस्तंबा हे महत्त्वाचे शिखर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. गायखुरी व आंबागडची डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गायखुरी व आंबागडची डोंगर भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे. खालीलपैकी शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. सिंह. सिंह या शब्दाचा समानार्थी शब्द आहे केसरी. ध्वनीच्या चिन्हांना टिंबटिंब म्हणतात. ध्वनीच्या चिन्हांना अक्षरे म्हणतात. ठराविक दिवसांनी प्रकाशित होणारे या अर्थाचा खालीलपैकी कोणता शब्द आहे? या अर्थाचा खालील शब्द आहे नियतकालिक. वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. पोबारा करणे. पोबारा करणे म्हणजेच पळून जाणे. मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळतो? मराठी भाषेतील पहिला शिलालेख कर्नाटक येथे आढळतो. धृतराष्ट्र या शब्दात एकूण व्यंजने किती? धृतराष्ट्र या शब्दात एकूण 6 व्यंजने आहेत. आपल्या तोंडाद्वारे निघणाऱ्या मूलध्वनींना टिंबटिंब म्हणतात. आपल्या तोंडाद्वारे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. मराठी देवनागरी लिपी काही काळ मुरुड घालून लिहिण्याची पद्धत होती. तिला टिंबटिंब असे म्हणतात. तिला मोडी लिपी असे म्हणतात. मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात? मूळ शब्दाला व्याकरणात प्रकृती म्हणतात. मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेमधून विकसित झाली आहे? मराठी भाषा संस्कृत प्राकृत या भाषेतून विकसित झाली आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.